जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, लोहा नगरपालिकेचे अध्यक्ष, पुतळा समितीचे अध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि माझे सहकारी मित्र कल्याण सावकार सूर्यवंशी, प्राध्यापक मनोहर धोंडे, शिवसेनेचे बाळासाहेब करारे, मिलिंद पवार, वंचित आघाडीचे शिवभाऊ नारंगले, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष आमचे मित्र अविनाश भोशीकर, संजयजी भोशीकर, भारतीय जनता पक्षाचे कंधार लोहा विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भगवानरावजी हाके, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्ता वाले, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि माजी सभापती आनंदरावजी, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड. आता मंचावर जेवढ्या लोकांची नावं गजानन सूर्यवंशी यांनी घेतली, ती सर्व ज्या मान्यवरांचा सन्मान झाला ती सर्व मान्यवर, ज्यांचा सन्मान झाला नाही ती सुद्धा सर्व मान्यवर. नगरसेवक केशवरावजी चव्हाण, नगरसेविका गोदावरीताई सूर्यवंशी, नगरसेविका ज्योतिताई चव्हाण, नगरसेविका वसंताई चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक छत्रपती जोतमल, नगरसेविका राईबाई खेत्रारे, नगरसेवक सुरेश पंचशील कांबळे, सौभाग्यवती शारदाबाई भगवानराव निर्मल, चंद्रकलाबाई आरोग्यराव रेडगे, श्रीमती न्यातंबी हबीब शेख, संदीप ज्ञानेश्वर दमकोडवार, अनुसयाबाई येलरवाड, कल्पनाबाई चव्हाण, करीमभाई शेख, अमोल व्यवहारे, भास्करराव पवार, नगरपालिकेचे सर्व अधिकारी, या ठिकाणी उपस्थित वाळकेवाडी, लाठी, देऊळगाव, बनवास, तळका, लोहा, माळापडी, खेडकरवाडी येथून आलेले सर्व भजनी मंडळाचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार मित्र आणि ज्यांच्याकडे संचालनाची जबाबदारी आहे मोठ्या संख्येने उपस्थित आया भगिनी आणि आजचा दिवस ज्या पद्धतीनं 22 जानेवारी देशातली सर्वात मोठी दिवाळी आपण साजरी केली, तसंच भारतवासियांसाठी आजचा दिवस ही तशाच पद्धतीची दिवाळी असं म्हटलं तर चुकीचं नाही. एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो लढा उभारला, त्या लढ्याला मुंबईमध्ये तिकडे यश आलं आणि इकडं जे नगराध्यक्षांनी महात्मा बसवेश्वराचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला, त्या पुतळ्याचं उद्घाटन आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं झालं. त्यामुळे लोहावासियांसाठी अतिशय आजचा दिवस महत्त्वाचा आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या, पण सत्कारामध्ये खूप वेळ झाला. अनेक मान्यवरांची भाषणं या ठिकाणी होणार होती, पण सत्कारामध्ये वेळ गेल्यामुळे अधिकचा या ठिकाणी वेळ घेणार नाही. नगराध्यक्षांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या
त्या पूर्ण करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नगराध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्यांनी केला. आपण जाहीरनामा काढून बघा. जाहीरनाम्यामध्ये जी जी गोष्ट दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि ती पूर्ण करून दाखवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, लिंबोटीवरनं शहरासाठी असलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, असे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी आणि त्यांच्या नगरसेवक यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आजचं जर देशातलं वातावरण आपण बघितलं तर अबकी बार 400 पार अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली आणि 22 जानेवारीला 550 वर्षाची प्रतीक्षा या देशवासियांची संपली आणि प्रभू रामचंद्राचं आगमन देशातल्या भव्य अशा मंदिरात झालं. त्यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि जगाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालं. तो क्षण आणि आजचा क्षण मला वाटते की जानेवारी महिना जणू काही नांदेडवासियांसाठी लोहावासियांसाठी पर्वणी आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी जो आरक्षणाचा लढा उभारला. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करणार आहे की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि आज मराठा समाजाने जरांगे पाटलाचं उपोषण सोडून त्या आंदोलनाची सांगता केली. त्यामुळं आज एक नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं. मध्ये बसवेश्वर महाराजाच्या पुतळ्याच्या संदर्भात अनेक चर्चा झाल्या. लोक असं वेगवेगळ्या चर्चा करत असताना गजानन सूर्यवंशी यांनी माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की पुतळा लवकरात लवकर बसला पाहिजे. लगेच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातली विनंती केली आणि यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या होत्या. या परवानगीच्या संदर्भामध्ये योग्य ती सगळी कारवाई करावी आणि लगेच 2 दिवसापूर्वी मान्यता मिळाली आणि गजाननचं खरंच कौतुक केलं पाहिजे की 2 दिवसापूर्वी मान्यता मिळाल्याने 2 दिवसामध्ये पुतळा बसवला. कुठल्याही महापुरुषाचा पुतळा किंवा कुठल्याही महापुरुषाचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे. कंधारमध्ये देखील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून समाज बांधव उपोषणाला बसले होते. ती सगळी मंडळी माझ्याकडे आल्याच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी, मान्य तहसीलदार, नगरपालिका प्रशासन यांना बोलवलं आणि तहसीलच्या समोर एकदम दर्शनी ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांचं देखील उपोषण सोडलं. सर्व महापुरुषाचा सन्मान करण्याची संस्कृती आज पण आपण सगळेजण जपत आलो. यापुढे देखील ही संस्कृती आपल्या इथं जपली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. गजानन सूर्यवंशी भाषणात म्हणाले की माझे आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, पण 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम दत्तावाले असतील, त्याच्या अगोदरचे उपनगराध्यक्ष केशवराव असतील, छत्रपती धुतमल असेल, या सगळ्या टीमनं अतिशय चांगलं काम केलं. त्यामुळे लोहावासीय पुन्हा तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही असं जर म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. चांगल्या कामाचं कौतुक नेहमी कोणी किती विरोध केला तर होतच असते. विरोधाच्या ठिकाणी राहिलं पण काम करणाऱ्याचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीचा अनुभव मला आजपर्यंत आहे. त्याच्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही. येणाऱ्या काळात देखील आपल्याच ताब्यात, कारण कोणीतरी उल्लेख केला मला वाटते प्रास्ताविकामध्ये की 5 वर्ष झालं आमच्या ताब्यात नगरपालिका आहे. भास्करराव 1987 पासून मधले 5 वर्ष सोडलं तर सातत्यानं नगरपालिका ही आपल्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं ती नगरपालिका कायम आपल्या ताब्यात ठेवून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं केलं जाईल एवढे त्या ठिकाणी सांगतो. आणि आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ.
मी घरचाच असताना माझ्या असताना उद्घाटन करून जो माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल नगरपालिकेच्या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.